पुरणपोळी म्हटलं की सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ. कुठलाही सणसूद आला की प्रत्येकाच्या घरोघरी ही आवर्जून बनवली जाते. परंतु बऱ्याच जणांना ही पुरणपोळी बनवणं अवघड वाटतं. तर आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी. बऱ्याचदा पोळी लाटताना फाटली जाते, कडेपर्यंत पुरण पोचलं जात नाही. पण आज आपण कडेपर्यंत पुरण पोचलेलं, भरपूर पुरण भरलेली ही अशी वरचं वरण अतिशय पातळ असलेली ही पुरणपोळी बनवण्याची अतिशय साधी, सोपी, सिंपल पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी आशा तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. इथे मी पाव किलो चण्याची डाळ भिजायला घातलेली आहे. साधारण 3 ते 4 तास ही डाळ भिजल्यानंतर बघू शकता अशी छान अशी मऊसूत भिजलेली आहे आणि मग ती पटकन शिजलीसुद्धा जाते. 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून कोमट पाण्यामध्ये ही डाळ आपण भिजवून घेतलेली आहे. कुकर घ्यायचा, कुकरमध्ये डाळ घालून घ्यायची. पाण्यासहित आपण डाळ घालणार आहोत कारण आपण ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. 1 चमचा तेल घालून कुकरला झाकण लावून मध्यम आचेवर 3 शिट्ट्या करून घेऊया. डाळ शिजेपर्यंत आपण कणिक मळून घेणार आहोत. इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ चाळणीने चाळून घेतलेलं आहे. त्याच वाटीने 1 वाटी मैदा घालायचा आहे. पाव चमचा मीठ, 2 चिमट हळद घालायची आहे. हळदीमुळे पुरणपोळीला रंग अगदी छान असा मस्त येतो. चमच्याने सगळं असं व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून सैलसर असं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. जर तुम्ही नवीन शिकत असाल, पोळ्या लाटताना फाटत असतील, व्यवस्थित येत नसतील, तर तुम्ही या पद्धतीने अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा वापरून बनवाल तर बिलकुलही पोळ्या फाटणार नाहीत आणि बिघडणार नाहीत. पहिल्या प्रयत्नामध्येच तुमच्या पोळ्या छान अशा तयार होतील. पीठ सगळं असं छान मळून झाल्यानंतर इथे आपण 2 ते 3 चमचे तेल किंवा तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता. चांगला जोर देत देत आपल्याला हे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. असं केलं की पीठ आतपर्यंत लवचिक होतं आणि पुरणपोळी लाटताना पोळी फाटली जात नाही. साधारण 2 मिनटं पीठ आपण इथं मळून घेतलेलं आहे. मस्त छान अशी जाळीदार होईपर्यंत आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे. झाकण ठेवून आपण हे पीठ भिजायला थोड्या वेळासाठी ठेवून देऊया. तोपर्यंत आपण इथे पुरणाची तयारी करून घेणार आहोत. कुकर आपला थंड झालेला आहे आणि डाळ ही आपली छान अशी मऊसूत शिजलेली आहे. गॅसची फ्लेम लो करून डाळ सगळी अशी तळापासून व्यवस्थित हलवून घेऊया. बघू शकता यामध्ये बिलकुलही पाणी नाही आहे. आता यामध्ये 1 वाटी गूळ घालून घेऊया आणि तळापासून सगळा असा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला गुळाचं प्रमाण वाढवायचं असेल तर वाढवू शकता किंवा अर्धी साखर आणि अर्धा गूळही वापरला तरी चालेल. गूळ घातल्यानंतर पुन्हा एकदा सगळं असं तळापासून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपली डाळ आणि गूळ छान अशी मिक्स झालेली आहे. चवीनुसार मीठ घालून घेऊया. 1 चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा जायफळ वेलची पावडर घालून सगळं असं तळापासून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पुरण शिजवताना शक्यतो जाड तळाचंच भांडं घ्यायचं आहे, म्हणजे तळाशी जरासुद्धा ही डाळ चिकटली जात नाही किंवा लागली जात नाही. 5 ते 6 मिनिटांमध्ये हे पुरण छान असं तयार झालेलं आहे. प्लेटमध्ये काढून घेऊया. पुरण गरम असतानाच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. इथे मी पुरण वाटण्यासाठी जाळीचा वापर करणार आहे. त्यामुळे इथे आपण टोप किंवा कुकरच्या डब्यावरही चाळण ठेवायची आहे. जाळीच्या भांड्यावर व्यवस्थित अशी बसेल असं भांडं घ्यायचं, त्यावर ही जाळी ठेवून द्यायची आणि त्यामध्ये थोडी डाळ घालून पेल्याने स्मॅश करून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही पुरण यंत्राने किंवा मिक्सरला फिरवून घेतलं तरीही चालेल. बघू शकता मऊ लुसलुशीत पुरण वाटलं जात आहे. शक्यतो पुरण गरम असतानाच आपण हे वाटून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त फार वेळ वाटायला लागत नाही. इथे सगळं असं आपलं पुरण वाटून तयार झालेलं आहे. मस्त मऊ लुसलुशीत आपलं पुरण तयार आहे. आता इथे आपली कणिक ही व्यवस्थित अशी छान अशी भिजलेली आहे. छान असा लवचिकपणा आलेला आहे कारण आपण यामध्ये मैदा घातला होता. त्यामुळे अतिशय लवचिक आपली कणिक तयार होते. इतकी छान अशी मऊ लुसलुशीत लवचिक आपली कणिक तयार झालेली आहे. तुम्ही यामध्ये तिप्पट जरी पुरण भरलं तरीही पोळ्या अतिशय मऊसूत तयार होतात आणि बिलकुलही फुटणार नाहीत. बघू शकता मस्त अशी या कणकेला तार वळलेली आहे. आता यातील एक छोटा कणकेचा गोळा घेतलेला आहे. त्याला आपण वाटीचा आकार देऊन घेऊया. ज्या पद्धतीने मोदकाला वाटी बनवतो त्याच पद्धतीने इथे आपण वाटी बनवून घेतलेली आहे. जेवढा आपला कणकेचा गोळा असेल त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट तुम्हाला जितकं हवं तेवढं पुरण यामध्ये भरू शकता. साधारण दुप्पटपेक्षाही जास्त इतकं पुरण यामध्ये मी भरते आहे.
तुम्ही बघू शकता आपण कणकेचा गोळा घेतलेला आहे त्याच्यापेक्षाही तिप्पट होईल इतकं पुरण आपण यामध्ये भरणार आहोत। आता बघा या अंगठ्याने ही अशी कणिक वर उचलत जायचं आहे आणि बोटाने आतमध्ये असं प्रेस करून वाटीच्या कडा बंद करून घ्यायचे आहेत। अगदी जास्तीचं पीठ नाही आहे म्हणून मी इथेच ही पीठ मोडलेलं आहे। ही आपली लाटी तयार आहे। आपण याला हलकंसं मैद्यामध्ये प्रेस करून घेणार आहोत। जास्त पीठ असेल तर आपल्याला हे झटकून घ्यायचं आहे। आता ही पोळी आपण लाटून घेणार आहोत। कमीत कमी पिठाचा वापर करून आपण या पोळ्या तयार करणार आहोत। मैदा वापरल्यामुळे पोळी लाटताना गरगर सहजपणे फिरवता येते आणि तुम्ही नवीन जरी असाल तरीसुद्धा तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये अतिशय छान अशा पोळ्या करू शकाल। आता बघू शकता दोन्ही साईडनी कधी एका बाजूने कधी त्या बाजूने उलटपालट करून दोन्ही बाजूंनी आपण पोळी छान अशी लाटलेली आहे। म्हणजे दोन्ही बाजूनी अगदी छान अशी पातळ पोळी तयार होते। तुम्हाला दिसतच असेल की कडेपर्यंत अगदी पुरण व्यवस्थित असं पोचलेलं आहे। अजिबात कडांना पोळी कुठेही फाटलेली नाहीये। आता आपण तव्यावर मस्त अशी पोळी शेकून घेणार आहोत। तव्यावर तेल किंवा तूप घालून घ्यायचं, पोळी घालून घ्यायची, गॅसची फ्लेम लो ठेवूनच मध्यम आचेवर हलकेसे बुडबुडे आले की आपण पोळी उलटून घ्यायची आहे। गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि एकदम लोही ठेवायचा नाही किंवा एकदमही हाय ठेवायचा नाही। मध्यम आचेवरच आपल्याला ह्या पुरणपोळ्या भाजून घ्यायच्या आहे। एक साईड चांगली शेकली ना की मगच ही पोळी आपल्याला अलगद अशी पलटून घ्यायची आहे, कारण ह्या पुरणपोळ्या अतिशय नाजूक असतात। तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही यावर सोडून घेऊ शकता। आपण सारखे उलटपालट पोळी करणार नाहीये। बघू शकता मस्त अशी गुबगुबीत पोळी तयार झालेली आहे। या पोळ्या अतिशय मऊ लुसलुशीत तयार होतात, फार नाजूक असतात, त्यामुळे सारखं उलटपलट करायचं नाही। मस्त अशी पोळी आपली शेकून झालेली आहे, काढून घेऊया। इथे आपण मैदा आणि गव्हाचं पीठ समप्रमाणात वापरून इथे आपण या पोळ्या तयार केलेल्या आहेत। या अशा मऊ लुसलुशीत गुबगुबीत पोळ्या अगदी 2 काय 3 दिवस ठेवल्या ना तरीसुद्धा त्या चिवट किंवा वातट होत नाहीत। इथे मी तुम्हाला एक पुरणपोळी फोडून दाखवते। एकदम पातळ अशी पुरणपोळी तयार झालेली आहे। वरचं आवरण खूप जास्त पातळ आहे, काठापर्यंत पुरण पोचलेलं आहे। खूप जास्त पुरण नाही किंवा खूप जास्त असं कमी नाही आहे। बोटं दिसतात एवढं पातळ हे वरचं आवरण तयार झालेलं आहे आणि आतील पुरणसुद्धा खूप जास्त मऊ लुसलुशीत आहे। पोळ्या बघाल तर हे बघा अतिशय सहज 2 बोटांनीही तोडता येतील इतक्या मऊ लुसलुशीत आपल्या ह्या पोळ्या तयार झालेल्या आहेत। अशा या मऊ लुसलुशीत गुबगुबीत पोळ्या तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा। तुम्हाला ही आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह। धन्यवाद।